श्री स्वामी समर्थ यांची कथा. भाग 1. अवताराची पूर्वसूचना. भक्ताच्या रक्षणासाठी दत्तावर पुन्हा प्रकट होतील अशी संतांची भविष्यवाणी होती. भाग 2. प्रकट दर्शन. एक तेजस्वी संन्यासी रूपात स्वामी समर्थ प्रकट झाले. त्यांचा वावर गूढ आणि अलौकिक होता. भाग 3. गूढ प्रवास. उत्तर भारतातून ते दक्षिणेकडे भ्रमण करत अनेकांना दर्शन देत होते. भाग 4. अक्कलकोट आगमन. स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आले आणि तसेच स्थिरावले. भाग 5. प्रथम चमत्कार. एका गरीब ब्राह्मणाच्या घरी अन्न नसताना स्वामीने कृपेने अन्नाची व्यवस्था केली. भाग 6. भक्ताची परीक्षा. एका भक्ताची श्रद्धा तपासण्यासाठी स्वामींनी कठोर शब्द वापरले. शेवटी त्यांना आशीर्वाद दिला. भाग 7. रोग निवारण. एका गंभीर आजारी व्यक्तीला स्वामींच्या कृपेने आरोग्य लाभेल. भाग 8. अहंकाराचा भजन. अहंकारी पंडिताला सर्व गर्व स्वामींनी नम्रतेने दूर केला. भाग 9. संकटातून मुक्ती. एका भक्ताला न्यायालयीन संकटातून स्वामींनी वाचवले. भाग 10. वाघाचा प्रसंग. जंगलात वाघासमोर आलेल्या भक्ताच्या स्वामींच्या स्मरणाने रक्षण मिळाले. भाग 11. नाम महिमा. श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने महत्त्व त्यांची सांगितले. भाग 12. दत्ता अवताराची ओळख. स्वामी समर्थ हे दत्तात्रेय यांचे अवतार मानले जातात अशी भावना भक्तात दृढ झाली. भाग अन्नदान. स्वामींनी अन्नदानाचे महत्त्व पटवून दिले. भाग 14. गुरुभक्ती. गुरुची सेवा आणि श्रद्धा यामुळेच मोक्ष मार्ग सुलभ होतो असे त्यांनी सांगितले. भाग 15. स्त्री भक्तीचा प्रसंग. एक स्त्री भक्तीच्या प्रार्थनेला स्वामींनी त्वरित प्रतिसाद केला. भाग 16. संन्याशांना उपदेश. संन्याशांची अहंकार सोडून सेवाभाव ठेवण्याचा असा उपदेश केला. भाग 17. शंकेचे निरसन. एका शक्षणी व्यक्तीच्या प्रश्नाला स्वामींनी योग्य उत्तर देऊन त्यांची श्रद्धा दुष्ट केली. भाग 18. गरिबाची मदत. अत्यंत गरीब भक्ताला स्वामींनी आर्थिक सहाय्य मिळवून दिले. भाग 19. मृत्यूचे भय दूर. एका व्यक्तीच्या मृत्यूभयाचा नाश करून त्यांचा आत्मविश्वास दिला. भाग 20. धर्म रक्षण. स्वामींची धर्म आणि सदाचाराचे पालन करण्याचे संदेश दिले. भाग 21. भक्ताच्या पुत्रप्राप्ती. दीर्घकाळ निस्तान असलेल्या दाम्पत्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळाला. भाग 22. साधू संगत आणि संत सेवेचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. भाग 23. अंतिम उपदेश. जीवन क्षणभर आणि नामस्मरणाचा खरा आधार आहे असे सांगितले. भाग 24. समाधीची तयारी. स्वामींनी आपल्या देहत्यागाची पूर्वसूचना दिली. भाग 25. महासमाधी. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांनी समाधी घेतली, परंतु आजही भक्तांना त्यांच्या उपस्थितीचा अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ.